महायुद्धाचा काही जो भाग आहे तो आपण लक्षात घेत होतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या जागतिक महायुद्धानंतर पहिल्या जागतिक महायुद्धानंतर जी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली. आवाज येतो का माझा? हॅलो. हा सर, येत आहे. हा, ओके. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर निर्माण झालेली जी एकंदरीत परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या संदर्भामधली माहिती आपण लक्षात घेत होतो. तर त्याच्यामध्ये मूळतः पहिल्या जागतिक महायुद्धानंतर जे काही परिणाम झालेले होते त्या परिणामाच्या संदर्भामधली चर्चा आपण काल केलेली होती. आणि त्यानंतर पहिल्या महायुद्धानंतर झालेले जे काही आकस्मिक बदल आहेत किंवा जे महत्त्वाचे बदल आहेत त्या बदलांच्या संदर्भामधली माहिती सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत आज. तर ते बदल कोणकोणते होते? पहिल्या जागतिक महायुद्धानंतरचे झालेले जे बदल आहेत ते बदल कोणकोणते होते? तर ते बदल आपण काल चर्चा केल्यानुसार पहिला बदल जो होता तो वुड्रो विल्सन यांनी जी 14 तत्वे सांगितली होती त्या 14 तत्वानुसारच हे युद्ध समाप्त केलं जाईल अशा पद्धतीची घोषणा जी होती ती जर्मनी आणि ऑस्ट्रिया हंगेरी यांनी केलेली होती. 14 तत्व जे आहेत विल्सनची, ती 14 तत्वाचंच पालन करून पहिलं जागतिक महायुद्ध समाप्त केलं जावं असं त्यांचं स्पष्ट मत होतं. म्हणून वुड्रो विल्सनची जी 14 तत्वे आहेत ते 14 तत्वे पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये अत्यंत महत्त्वाचे म्हणून ओळखले जातात आणि ते याच्यासाठी सुद्धा आवश्यक आहेत. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी ही 14 तत्व जी आहेत ती 14 तत्व आवश्यक ठरल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ही 14 तत्व कोणती होती याच्या संदर्भामधला विचार आपण पुढे करणारच आहोत. त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की वुड्रो विल्सन नंतर वुड्रो विल्सनच्या या 14 तत्वावरच जे पुढचं पाऊल उचललं गेलेलं आहे तर ते आहे तर पॅरिस शांतता परिषदेचं. 18 जानेवारी 1919 रोजी पॅरिस इथे जी शांतता परिषद भरलेली होती त्या शांतता परिषदेमध्ये ही 14 तत्व जी आहेत ती 14 तत्व मूळ गाभा धरूनच ही पॅरिस शांतता परिषद जी होती ती पॅरिस शांतता परिषद भरवण्यात आलेली होती. ही पॅरिस शांतता परिषदेचा लोगो आहे. आयफेल टॉवर जो आहे तर पॅरिसमधील तो आयफेल टॉवरचं हे एक प्रतिकात्मक चिन्ह जे म्हणून आहे ते पॅरिस शांतता परिषदेसाठी वापरलं गेलेलं आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा जो बदल झालेला आहे पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये तो आहे तर राष्ट्रसंघाची निर्मिती. वुड्रो विल्सनचं जे 14 तत्व होतं त्या 14 तत्वामधलं शेवटचं जे तत्व होतं, शेवटचं म्हणण्यापेक्षा ते आधारभूत तत्व ज्याला म्हणू आपण, ते आधारभूत तत्व होतं की जागतिक शांतता निर्माण व्हावी. अशा पद्धतीचं दुसरं युद्ध जे आहे ते दुसरं युद्ध होऊ नयेत, म्हणजे पुन्हा अजून युद्ध होऊ नयेत याच्यासाठी पुढाकार घेणे, याच्यासाठी म्हणून राष्ट्रसंघ जो आहे तो राष्ट्रसंघ निर्माण करणे आणि म्हणजे राष्ट्रसंघ म्हणजे प्रामुख्याने एक अशी जागतिक संघटना, अशी एक आंतरराष्ट्रीय संघटना जी आंतरराष्ट्रीय संघटना जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल. अशा पद्धतीचा जो विचार आहे तो वुड्रो विल्सन यांनी सांगितला आणि राष्ट्रसंघाची निर्मिती झाल्याचं दिसून येतं, ज्याला आपण लीग ऑफ नेशन असं म्हणतो. त्या राष्ट्रसंघाची निर्मिती जी आहे ती 1919 मध्ये झाली. हे जे आहेत हे महत्वपूर्ण बदल आहेत, पहिल्या जागतिक महायुद्धानंतर झालेले महत्वपूर्ण बदल. याला आपण परिणाम म्हणण्यापेक्षा हे बदल आहेत. परिणाम तर आहेच, परिणाम आपण वेगवेगळे परिणाम आपण काल बघितलेलेच होते. परिणाम कोणकोणते झालेले होते ते मानवहानी, वित्तहानी, त्यानंतर आर्थिक जागतिक महामंदीपर्यंतचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम आपण त्याच्यामध्ये बघितलेले होते. आज आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये नंतर हे जे काही बदल झालेले आहेत ज्याच्यामध्ये वुड्रो विल्सनची 14 तत्व आहेत त्या 14 तत्वानुसार जे काही बदल झालेले आहेत ते 14 तत्व मूळतःच स्वीकारण्यामागचा जो उद्देश होता तो असा होता की याच्यामध्ये प्रामुख्याने जो विचार केलेला होता तो आंतरराष्ट्रीय संबंध लक्षात घेऊन केलेला होता. म्हणजे यापुढील काळात आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यात येणारे तह किंवा करार गुप्तपणे न करता ते उघडपणे करावेत, हा एक त्याच्यामधला मुद्दा होता. तो आपण काल डिस्कसच केलेला होता. त्यानंतर दुसरा होता समुद्र पर्यटनास कोणत्याही देशाला अनिर्बंध स्वातंत्र्य असावेत, हा दुसरा मुद्दा होता. तो सुद्धा आपण काल डिस्कस केलेला होता की समुद्रावर कोणत्याही एका देशाचं वर्चस्व राहणार नाहीत. असं म्हटलं जात होतं की ज्याच्या हातात समुद्र किंवा ज्याच्याकडे समुद्राची सूत्र असेल तो देश जो आहे तो देश आघाडीवर असेल. ही पद्धत होती ती या पद्धतीला याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात येतं की समुद्र ज्या देशाच्या हातामध्ये समुद्र सीमा असतील किंवा समुद्र असेल तो देश जो असेल तो प्रभावशाली देश असेल, त्याच्याकडे बऱ्याचशा वसाहती असेल. पण म्हणूनच
आपल्याला असं दिसतं की पहिलं जागतिक महायुद्ध जे होतं ते जागतिक महायुद्ध वसाहती मिळवण्यासाठी आणि समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेलं होतं. कारण जर्मनीने सर्वात जास्त पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये उपयोग जो केलेला होता तो समुद्राचाच उपयोग केलेला होता. त्यांच्या ज्या काही जहाज आहेत, त्यांच्या काही युद्धनौका आहेत, त्यांच्या काही पाणबुड्या आहेत, त्या अत्यंत प्रभावशाली होत्या आणि त्यांच्या माध्यमातूनच जर्मनीने इतर देशांवर आपलं प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून समुद्र पर्यटनास कोणत्याही देशाला अनिर्बंध स्वातंत्र्य असावेत अशा पद्धतीचं वुड्रो विल्सन नी 14 तत्वामधलं एक तत्व जे होतं ते सांगितलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला दिसून येतं की आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारातील बंधने शक्य तितकी दूर करण्यात यावीत. म्हणजे कोणत्याही देशाचा एका देशाचं मोनोपॉली जी असेल ती जागतिक आर्थिक व्यवहारावर असणार नाहीत याच्या संदर्भामधली काळजी जी होती ती काळजी या वुड्रो विल्सनच्या तत्वामध्ये घेण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारासंबंधीची बंधने जी आहेत ती शक्य तितकी दूर करण्यात यावीत याच्या संदर्भामधला निर्णय जो होता तो घेण्यात आला. सर्व राष्ट्रांनी आपल्या लष्करात कपात करावी हा एक दुसरा चौथा महत्वाचा मुद्दा होता की प्रामुख्याने आपल्याकडे जर असलेलं जे लष्कर आहे त्या लष्कराच्या भरोशावरच इतर देशांवर प्रभुत्व प्रस्थापित करता येतं अशा पद्धतीची एक भावना जी होती ती युरोपियन देशांमध्ये झालेली होती. आणि या युरोपियन देशांमधली ही जी भावना आहेत ही भावना कमी करण्यासाठी म्हणून प्रामुख्याने प्रत्येक राष्ट्राने आपलं जे हे आहेत लष्कर जे आहेत ते लष्कर कपात करावं अशा पद्धतीचा जो विचार आहे तो विचार मांडण्यात आलेला होता. आणि तो विचार आपल्याला समोर दिसतो की प्रामुख्याने अशा पद्धतीच्या घडामोडी ज्या आहेत म्हणजे लष्कराच्या माध्यमातून घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीला प्रामुख्याने शह देण्यासाठी म्हणून हे लष्कर जे आहे ते लष्कर कपात करण्यात यावं असं वुड्रो विल्सननी सांगितलेलं होतं. म्हणून सर्व राष्ट्रांनी आपल्या लष्करात कपात करावी अशा पद्धतीचा निर्णय जो होता तो निर्णय सुद्धा याच्यात घेण्यात आलेला. वसाहतींना स्वातंत्र्य देण्यात आलं. जसं भारत असेल ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता, त्यानंतर फ्रेंचांच्या ताब्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमधील आणि इकडे पूर्व युरोपातील ज्या काही बऱ्याचशा वसाहती होत्या ज्याच्यामध्ये इंडोनेशिया असेल, इंडो चायना असेल यासारख्या ज्या वसाहती होत्या या वसाहतीं सुद्धा हे कराव्यात म्हणजे या वसाहती सुद्धा स्वतंत्र कराव्यात म्हणजे वसाहतिक स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी प्रयत्न जे होते ते प्रयत्न करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तो एक महत्वाचा भाग जो आहे तो भाग आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतो की वसाहतींना स्वातंत्र्य देण्यात यावं आणि वसाहतीतील जे काही लोक आहेत जसं आता भारतामध्ये 1919 मध्ये हे जे युद्ध 1914 मध्ये हे युद्ध सुरू झालं आणि 1919 पर्यंत हे युद्ध चाललं म्हणजे 1919 मध्ये पर्यंत म्हणजे राष्ट्रसंघाच्या स्थापनेपर्यंत याची धगधग चाललेलीच होती. 18 मध्ये समाप्त झालं जरी असलं तरी आपल्याला दिसून येतं की भारतामध्ये हळूहळू राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात जी होती ती सुरुवात झालेली होती. म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतामधील लोक जे होतं जनप्रक्षोभ जो होता तो जनप्रक्षोभ दिसत होता आणि अशा वेळेस या ज्या काही वसाहती आहेत त्या वसाहतीमधील लोकांच्या ज्या काही भावना असतील त्या भावनांचा विचार करून त्यांना स्वातंत्र्य देण्यात यावं अशा पद्धतीची घोषणा जी होती ती वुड्रो विल्सनने आपल्या 14 तत्वामध्ये केल्याचं दिसून येतं. म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी दिसून येतो म्हणजे भारतासाठी तर अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तो वसाहतिक स्वातंत्र्य जे आहे ते वसाहतिक स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये वुड्रो विल्सननी घेतलेली जी भूमिका होती ती भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला दिसेल की अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे की ज्यावेळेस प्रथम जागतिक महायुद्ध सुरू होतं त्याच वेळेस रशियामध्ये बोल्शेविक क्रांती जी आहे ती बोल्शेविक क्रांती सुरू झालेली होती. म्हणजे तिथल्या झारशाही विरुद्ध काही लोकांनी म्हणजे संघटित लोकांनी एक प्रकारचं आंदोलन जे होतं ते आंदोलन किंवा क्रांती जी होती ती क्रांती करण्यास सुरुवात केलेली होती. त्या क्रांतीला म्हणतात बोल्शेविक क्रांती 1917 मधली बोल्शेविक क्रांती जी रशियामध्ये घडून आलीत आणि त्या रशियामधील या बोल्शेविक क्रांतीमुळे रशिया जो आहे तो स्वतंत्र होण्याच्या मार्गावर जो आहे तो मार्गावर लागलेला होता किंवा स्वतंत्र होण्याच्या मार्गावर म्हणजे एक राजेशाहीच्या पासून मुक्त होऊन स्वतंत्र अशी वाटचाल करण्याच्या मार्गावर लागलेला होता. मग रशियाच्या भूमीवर ज्या दोस्त राष्ट्रांनी इतर देशांवर आपलं प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी जे सैन्य ठेवलेलं होतं त्या सैन्यांना रशियातून माघार घ्यावी दोस्त राष्ट्रांनी माघार घ्यावीत त्या सैन्यांची अशा पद्धतीचा एक निर्णय जो होता तो वुड्रो विल्सननी 14 तत्वांमध्ये सांगितला आणि रशियाला स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार जो आहे तो त्यांना देऊन द्यावा अशा पद्धतीचं मत जे आहे ते
मत व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर बेल्जियम जो होता, युरोप खंडामधला एक जो देश होता बेल्जियम, ज्याला आतापर्यंत स्वतंत्र अस्तित्व नव्हतं, मात्र आता बेल्जियमचं स्वतंत्र अस्तित्व आणि त्याचं सार्वभौमत्व जे आहे ते मान्य करण्यात आलेलं होतं. त्यानंतर जर्मनी आणि जर्मनीमधील अल्सेस व लॉरेन्स हा जो भूभाग होता, जो भूभाग पहिले फ्रान्सचाच होता, तो भूभाग फ्रान्सचा भूभाग फ्रान्सनंच पुन्हा परत करावा, जर्मनीने परत द्यावा, अशा पद्धतीची एक अट जी होती ती अट घालण्यात आलेली होती. आणि हा प्रांत जो होता तो प्रांत अतिशय सदन असा प्रांत होता. जर्मनीची जी सर्वात मोठी भक्कम जी बाजू होती ती 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 हा प्रांत होता. या प्रांतामध्ये असणाऱ्या ज्या काही खनिज संपत्ती आहेत त्या खनिज संपत्तीच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास आणि आपलं जे औद्योगिक विकास जो आहे तो औद्योगिक विकास जर्मनीला करता येणं शक्य होतं. परंतु फ्रान्सचा हा जर्मनीवर सर्वात मोठा रोष होता. कारण जर्मनीमुळेच हे युद्ध सुरू झालेलं आहे आणि जर्मनी आणि फ्रान्स हे जे होते हे परंपरागत शत्रू असल्यासारखे होते. त्यामुळे फ्रान्सचा हा जर्मनीवर रोष होता आणि जर्मनीकडून कोणत्याही पद्धतीत जर्मनीकडून हे प्रदेश घ्यायचे. जर्मनीचं पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान करायचं, जर्मनीची आर्थिक कुचंबना करायची असं फ्रान्सने ठरवून घेतलेलं होतं. त्यामुळे जर्मनीतील अल्सेस व लॉरेन्सचा हा जो भूभाग आहे, हा भूभाग फ्रान्सला परत द्यावा याच्यासाठी मागणी जी होती ती मागणी वुड्रो विल्सननी जर्मनीकडे केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राष्ट्रवादाच्या तत्वानुसार इटलीच्या सीमारेषा आखल्या जाव्यात, हे एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा आपल्याला दिसून येतो की इटलीमध्ये राष्ट्रवादी चळवळी चालू होत्या, ज्याला आपण नेशन ऑफ इटली असं म्हणतो किंवा वन नेशन अशा पद्धतीचा जी संकल्पना होती ती इटलीमध्ये राबवली गेलेली होती. इटलीच्या एकीकरणाच्या संदर्भामध्ये म्हणजे युनिफिकेशन ऑफ इटली, जसं युनिफिकेशन ऑफ जर्मनी जसं झालेलं होतं तसंच युनिफिकेशन ऑफ इटलीच्या संदर्भामधली चर्चा सुरू होती. आणि इटली भाषिक लोकांचा जो काही प्रदेश असेल तो प्रदेश आपल्या ताब्यामध्ये यावं अशा पद्धतीची भावना इटलीच्या मनामध्ये होती. त्यासोबतच इटलीमध्ये ही भावना लक्षात घेऊन इटलीमध्ये राष्ट्रवादी चळवळी ज्या होत्या त्या राष्ट्रवादी चळवळी सुरू झालेल्या होत्या आणि त्या राष्ट्रवादी चळवळीच्या भावनांचा आदर करून इटलीच्या ज्या सीमारेषा आहेत त्या आखल्या जाव्यात अशा पद्धतीचा निर्णय जो होता तो निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर ऑस्ट्रिया व हंगेरी साम्राज्यातील जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार जो आहे तो स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्यात यावा अशा पद्धतीचा एक निर्णय जो होता तो निर्णय घेण्यात आलेला होता. कारण ऑस्ट्रिया आणि हंगेरी हे जे आहेत हे पहिले जागतिक महायुद्धामधील महत्वाच्या सत्ता होत्या. म्हणजे ऑस्ट्रेलिया, हंगेरी आणि जर्मनी आणि तुर्कस्तान हे एका बाजूला, तर त्याच्यामधील या महत्वाच्या सत्ता होत्या आणि ऑस्ट्रेलिया व हंगेरी साम्राज्यातील जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क द्यावा म्हणजे तेथील जनतेला वाटत असेल की ऑस्ट्रेलिया आणि हंगेरी पासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि आपलं स्वतंत्र देश स्थापन करायचं आहे, तर त्यांना परमिशन जी आहे ती परमिशन देण्यात यावी. त्याच्यानुसारच आपल्याला पोलंड या देशाची निर्मिती झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर रुमानिया, मोंटेनिग्रो आणि सर्बिया यांच्या भूमीवर परकीय देशांचे जे काही सैन्य आहे ते सैन्य काढून टाकण्यात यावे अशा पद्धतीचा निर्णय जो होता तो निर्णय सुद्धा या 14 कलमानुसार घेण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर युरोपातील तुर्की साम्राज्यामध्ये असलेल्या प्रदेशांना स्वायत्तता देण्यात यावी हा एक महत्वाचा मुद्दा होता की जे ऑटोमन साम्राज्य होतं जे युरोपामध्ये पसरलेलं होतं मात्र ते तुर्की साम्राज्य होतं, मध्य आशियातलं ते साम्राज्य होतं. पण तुर्कस्तान स्वतःला कधीही आशियाचा देश समजत होता, तो युरोपियन देशच स्वतःला समजत होता. स्वतःचं कल्चर सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने डेव्हलप केलेलं होतं. तर या तुर्की साम्राज्य ज्या ज्या ठिकाणी असेल युरोपामध्ये त्या प्रदेशांना स्वायत्तता देण्यात यावीत अशा पद्धतीचा निर्णय जो होता तो निर्णय वुड्रो विल्सनच्या 14 तत्वानुसार घेण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पोलंडचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात यावे आणि पोलंडला समुद्र प्रवास करण्यासाठी मार्ग मिळावा हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामधून झाल्याचं आपल्याला दिसून येतं, ज्याची चर्चा आपण याच्यामध्ये केलेली होती की परिणाम जे झालेले होते पहिल्या जागतिक महायुद्धाचे त्या परिणामामध्ये, तर याच्यामध्ये 14 तत्वांमध्ये हा मुद्दा सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला होता की पोलंडचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात यावे आणि पोलंडला समुद्र प्रवास करण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात यावा. त्यानंतर सर्वात शेवटचं एक तत्व होतं ते होतं जगातील सर्व लहान मोठ्या राष्ट्रांचे प्रादेशिक सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची हमी मिळावी, म्हणजे त्याच्यामुळे जगामध्ये असंतोष निर्माण राहणार नाहीत आणि वसाहतिक स्वातंत्र्य जे आहेत ते वसाहतिक स्वातंत्र्य देऊन जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. याच्यासाठी मग काय करावं, एखादी आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे जागतिक आंतरराष्ट्रीय संघटना
ती आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करावीत अशा पद्धतीचा निर्णय जो होता तो निर्णय या 14 तत्वानुसार करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ही वुड्रो विल्सनची जी 14 तत्व होती ती 14 तत्व कशाशी निगडीत होती प्रामुख्याने? तर ती वुड्रो विल्सनची ही जी 14 तत्व होती त्या 14 तत्वांचं जे ध्येय होतं ते काय होतं? एक आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करणे, संपूर्ण जगामध्ये जी काही पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये निर्माण झालेली जी अशांतता आहे ती अशांतता घालवून सर्व जगामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे हा एक महत्वाचा जो मुद्दा होता तो मुद्दा याच्यामध्ये दिसून येतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न जो होता तो प्रयत्न झाल्याचंही सुद्धा आपल्याला दिसून येतो. म्हणून आंतरराष्ट्रीय शांतता हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये दिसतो. त्यानंतर राष्ट्रवाद, प्रत्येक देशांनी आपापला राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद जोपासलाच पाहिजेत आणि राष्ट्रीय भावना ज्या आहेत त्या राष्ट्रीय भावनांचा आदर केला पाहिजेत हा त्यामागचा एक उद्देश होता. स्वातंत्र्यवाद म्हणजे प्रामुख्याने वसाहतिक जी देश आहेत किंवा वसाहती ज्या आहेत त्या वसाहतींना स्वातंत्र्य जे होतं ते स्वातंत्र्य देण्यात यावं याच्या संदर्भामधला निर्णय सुद्धा वुड्रो विल्सनच्या या 14 तत्वांमध्ये दिसून येतो. त्यानंतर स्वयंनिर्णयाचा अधिकार, प्रत्येक राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा अधिकार आहेत. हे अधिकार असण्यास संदर्भामधला असला पाहिजेत याच्या संदर्भामधला सुद्धा जी 14 तत्वांमध्ये समाविष्ट केलेला होता. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ही जी वरची जी 4 तत्व आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता, राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्यवाद आणि स्वयंनिर्णय यानुसार जी वुड्रो विल्सनची जी 14 तत्व होती त्याचा मुख्य उद्देश जो होता तो होता ध्येयवाद. की ध्येय कोणतं होतं? आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे आणि जगामध्ये पुन्हा अशा पद्धतीचं दुसरं जागतिक महायुद्ध होणार नाहीत याची काळजी जी आहे ती काळजी घेणे याच्या संदर्भामध्ये. पण यांच्या या ध्येयवादाकडे पूर्णपणे दुर्लक्ष जे होतं ते दुर्लक्ष दोस्त राष्ट्रांनी केलं. त्याच्यानंतर जी काही दुसरी जर्मनी सारखं राष्ट्र होतं ज्या जर्मनी सारख्या राष्ट्राचा मोठ्या प्रमाणामध्ये या युद्धामध्ये पराभव तर झालाच, मात्र या पराभवानंतर त्यांचा जो काही अपमान झालेला होता त्या अपमानामुळे ते राष्ट्र जे होतं ते राष्ट्र सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये नाराज होतं. जर्मनीमध्ये जनतेचा असंतोष होता आणि त्या जनतेचा असंतोषाचा योग्य तो फायदा जो होता तो फायदा हिटलरने घेतला आणि हिटलरचा जर्मनीमध्ये उदय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धामध्येच दुसऱ्या जागतिक महायुद्धाची जी पेरणी होती ती पेरणी केली गेलेली होती. कारण जर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीचे लचके तोडले नसते किंवा जर्मनीचं खच्चीकरण केलं नसतं, आर्थिक दृष्टिकोनातून जर्मनीचं शोषण केलं नसतं तर कदाचित दुसरं जागतिक महायुद्ध जे आहे ते झालं नसतं. त्याच्यामुळे तो एक महत्वाचा भाग म्हणून आपल्याला लक्षात घ्यावा लागतं. त्याच्यानंतर आपल्याला या सेशन मधला सर्वात अजून महत्वाचा जो भाग आहे म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणं, परिणाम आणि पहिल्या जागतिक महायुद्धाच्या परिणामानंतर वुड्रो विल्सनची 14 तत्व सुद्धा अतिशय महत्वाची, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो आहे तर पॅरिस पीस सेटलमेंट याला असं म्हणू शकतो किंवा पॅरिस पीस कॉन्फरन्स असं सुद्धा म्हणतो, म्हणजे ज्याला आपण पॅरिस शांतता परिषद असं म्हणतो. ती पॅरिस शांतता परिषद 18 जानेवारी 1919 मध्ये ही पॅरिस शांतता परिषद जी आहे ती पॅरिस शांतता परिषद झालेली आहे. आणि या पॅरिस शांतता परिषदेमध्ये काय कशा गोष्टीचा समावेश होता तो समावेश आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे की पॅरिस शांतता परिषद नेमकी कशासाठी झालेली होती. 18 जानेवारी 1919 मध्ये ही जी पॅरिस शांतता परिषद जी होती ती कशासाठी झालेली होती, त्याच्या मागची कारणं कोणकोणती होती ती कारणं आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. तर ती आपण लक्षात घेऊया. तर ते आपल्याला लक्षात येईल की प्रामुख्याने पॅरिस शांतता परिषद जी होती त्या पॅरिस शांतता परिषदेमध्ये प्रामुख्याने ही पॅरिस शांतता परिषद जी आहे ती पॅरिस शांतता परिषद कुठं व्हायला पाहिजे होती? जो तटस्थ देश असेल त्या तटस्थ देशामध्ये ही व्हायला पाहिजे होती, ज्याच्यामध्ये स्पेन असेल, स्वित्झर्लंड असेल, ही जी तटस्थ देश होती या तटस्थ देशांमध्ये ही पॅरिस शांतता परिषद व्हायला पाहिजे होती. मात्र ती पॅरिस शांतता परिषद पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये समाविष्ट असणारे जे काही 2 देश होते, 2 देश म्हणजे बाकीचे इतर देश होते, मात्र परस्पर विरोधी जे देश होते त्याच्यामध्ये जर्मनी आणि दुसरा होता फ्रान्स. तर फ्रान्समध्ये ही पॅरिस शांतता परिषद जी आहे ती पॅरिस शांतता परिषद घेण्यात आली, ज्याचा लोगो आपण बघितलेला आहे. आयफेल टॉवर जो आहे तो आयफेल टॉवर या पॅरिस शांतता परिषदेचा लोगो होता असं आपल्याला दिसून येतं. तर 18 जानेवारी 1919 मध्ये ही पॅरिस शांतता परिषद याच्यामध्ये घेण्यात आली. कुठे? पॅरिसमध्ये घेण्यात आली, म्हणजे फ्रान्समध्ये घेण्यात आली.
वास्तविक पाहता पॅरिस महायुद्धात होरपळलेलं होतं आणि लोकांच्या मनातील दुःख, चीड, द्वेष भावना अद्यापही शमलेली नव्हती. अशा परिस्थितीमध्ये पॅरिसऐवजी स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये ही पॅरिस शांतता परिषद व्हायला पाहिजे होती, मात्र ती झाली नाही. उलट ही पॅरिस शांतता परिषद कुठं झाली? पॅरिसमध्ये झालीत, म्हणजे फ्रान्समध्ये झाली. 18 जानेवारी 1919 रोजी पॅरिसला विजेत्या राष्ट्रांची शांतता परिषद भरली. म्हणजे विजेत्या राष्ट्रांची म्हणजे त्याच्यामध्ये विजेती राष्ट्र सुद्धा होती आणि पराजित राष्ट्र सुद्धा त्यांना आमंत्रित केलेलं होतं. तर 30 राष्ट्र सुद्धा त्याच्यामध्ये होते. तर याच्यामधली महत्वाची राष्ट्र कोणकोणती होती? सहभागी जे देश होते ते देश कोणकोणते होते? त्याच्यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, इटली आणि जपान हे जे दोस्त राष्ट्र होते, त्या दोस्त राष्ट्रांमधले हे राष्ट्र जे आहेत, प्रमुख राष्ट्र जे आहेत, हे 5 राष्ट्र याच्यामध्ये सहभागी झालेले होते. मात्र पुढे जाऊन जपानने या पॅरिस शांतता परिषदेमधून अंग काढून घेतलं आणि मग सर्व भूमिका जी आहे ती भूमिका या 4 राष्ट्रांना पार पाडावी लागल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जपान जो आहे तो जपान त्याला काही तांत्रिक मुद्दे पटले नाहीत आणि तो निघून गेला. म्हणून मग कोणते देश? एक ब्रिटन, दुसरं फ्रान्स, तिसरं अमेरिका आणि इटली हे जी दोस्त राष्ट्र होती, या दोस्त राष्ट्रांनीच फक्त ही पॅरिस शांतता परिषद जी आहे ती पॅरिस शांतता परिषद मध्ये महत्वाची भूमिका दर्शवल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढे आपल्याला असं दिसेल की या देशांमध्ये पुढे बेल्जियम असेल, ग्रीस असेल, पोलंड असेल, पोर्तुगाल असेल, रुमानिया असेल, सर्बिया आणि मॉन्टेनिग्रो ही युरोपियन राष्ट्रे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेली होती. या युरोपियन राष्ट्रांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग जो होता तो सहभाग दर्शवल्याचा आपल्याला. तुमचं हे बंद करा, म्यूट करा, एक साऊंड एकदम कमी आहे. बेल्जियम, ग्रीस, पोलंड, पोर्तुगाल, रुमानिया, सर्बिया आणि मॉन्टेनिग्रो हे युरोपियन राष्ट्रे जे होते ते युरोपियन राष्ट्रे याच्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की मूळतः याच्यामध्ये नंतर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड ही ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहती जे होत्या त्या साम्राज्याच्या वसाहती सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या होत्या. त्या सुद्धा वसाहती त्याच्यामध्ये दिसून येतात. त्यानंतर आपल्याला दिसेल की याच्यामध्ये भारत, चीन हे आशियातील देश जे होते ते देश सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्यानंतर ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील जो राष्ट्र आहे ते राष्ट्र सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेलं होतं. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की जगामधील बहुतांश राष्ट्र जे आहेत ते बहुतांश राष्ट्र या पॅरिस शांतता परिषदेमध्ये सहभागी झालेले होते. कोणाचा आवाज येत आहे? साऊंड म्यूट करा. साऊंड म्यूट करा. भारत, चीन, आशियातील देश जे होते ते सहभागी झाले होते. ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील राष्ट्र जे होते याचे सहभागी झाले होते. वेगवेगळ्या राष्ट्राचे 11 पंतप्रधान व 12 परराष्ट्र मंत्री या परिषदेमध्ये उपस्थित होते असं आपल्याला दिसून येतं. हे इथं दिसतंच आपल्याला याच्यामध्ये, या चित्रामध्ये त्याचा प्रचिती जी आहे ती प्रचिती येते या चित्रामध्ये. त्यानंतर सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे असा की फ्रान्सचे पंतप्रधान क्लेमेन्सो जे होते ते पॅरिस शांतता परिषदेचे अध्यक्ष होते. ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार या पॅरिस शांतता परिषदेचा जो निर्णय आहे तो निर्णय आपल्या बाजूने झुकवून घेतल्याचं दिसून येतं. म्हणजे त्यांना जे म्हटलं जात होतं ते वृद्ध व्याघ्र म्हणजे वृद्ध वाघ असं त्यांना म्हटलं जात होतं या क्लेमेन्सो यांना. ते फ्रान्सचे पंतप्रधान होते आणि त्यांनी आपल्या पद्धतीने त्या परिषदेमधील जे काही घडामोडी आहेत त्या घडामोडीला च्या संदर्भामधला निर्णय जो होता तो निर्णय घेतलेला. त्यांचं असं स्पष्ट मत होतं, त्याने यांना सुद्धा सांगितलेलं होतं, वुड्रो विल्सनला सुद्धा सांगितलेलं होतं की प्रत्यक्ष सर्व शक्तिमान परमेश्वराने आम्हाला फक्त 10 आज्ञाच दिलेल्या आहेत. म्हणजे 10 आज्ञांच्या नुसारच आम्ही हे निर्णय घेणार आहेत. मात्र फक्त 10 आज्ञाच दिल्यात, पण आता अध्यक्ष विल्सन मात्र आम्हाला 14 आज्ञा सांगतात. म्हणजे ही जी 14 तत्व आहेत ही 14 तत्व त्यांना मान्य नव्हती, परंतु त्यांना ती 14 तत्व जी आहेत ती मान्य करावी लागली. कारण ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे जे 2 देश होते, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या 2 देशांनी 14 तत्वानुसारच जर याचं हे होईल, म्हणजे ही परिषद जर होईल तर आम्ही ती मान्य करू अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला होता. त्याच्यामुळे ती 14 तत्व जी आहेत ती 14 तत्व यांना सुद्धा क्लेमेन्सो यांना सुद्धा मान्य करावी लागल्याचं आपल्याला दिसून येतं. या परिषदेमध्ये प्रामुख्याने
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते वुड्रो विल्सन हे सहभागी होते. त्यानंतर क्लोमेन्सो, फ्रान्सचे पंतप्रधान क्लोमेन्सो हे होते आणि इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड जॉर्ज यांनी सुद्धा महत्वाची भूमिका दर्शवलेल्याचं आपल्याला दिसून येतं. वुड्रो विल्सन आणि क्लोमेन्सो यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावण्याचं काम जे आहे ते कोणी केलेलं आहे? लॉर्ड जॉर्ज यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण क्लेमेन्सो जे आहे ते काही मुद्द्यांवर काही मुद्दे जे होते ते त्यांना मान्यच नव्हते. दोस्त राष्ट्रांना आपलं लष्करामध्ये कपात करणे ही गोष्ट सुद्धा मान्य नव्हती. परंतु या 14 तत्वानुसार जर आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण होणार नसेल तर याच्यामध्ये सर्वांचं नुकसान होईल अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती वुड्रो विल्सननी घेतलेली होती आणि त्यांनी सांगितलेली होती. त्याच्यामुळे बाकीची जी राष्ट्र आहेत ती राष्ट्र सुद्धा त्याच्यामध्ये त्या गोष्टीसाठी मान्य झालेत आणि आपल्याला असं लक्षात येतं की बऱ्या प्रमाणामध्ये याच्यावर तोडगे जे आहेत ते तोडगे निघाल्याचं आपल्याला दिसतं. क्लोमेन्सोचं मात्र जर्मनीवर सूड भावना जी होती ती जर्मनीवर सूड भावना उगारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि त्यांनी काय केलेलं होतं, त्यांच्या मनात फ्रान्सला सुरक्षित ठेवून जर्मनीला नेस्तनाभूत करण्याची जबरदस्त खुमखुमी होती क्लोमेन्सोमध्ये, की जर्मनी या देशामुळेच जगावर जागतिक महायुद्ध लादलं गेलेलं आहे अशा पद्धतीचा त्यांचं जे मत होतं. त्याच्यामुळे क्लोमेन्सोनी जर्मनीचं कशा पद्धतीने खच्चीकरण करता येईल, जर्मनीला कशा पद्धतीने नेस्तनाभूत करता येईल याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसेल की जर्मनीचं आर्थिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने खच्चीकरण करता येईल याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न फ्रान्सच्या क्लोमेन्सोनी करण्यास सुरुवात केल्याचं दिसेल. म्हणजे असं दिसतं की जर्मनीला नेस्तनाभूत करायचं याच्या संदर्भामध्ये क्लोमेन्सोनी ठरवलेलंच होतं. लॉर्ड जॉर्जनी मध्यस्थाची जी भूमिका बजावलेली होती त्या भूमिकेमुळे सुद्धा ते थोडेसे हे होते काय बा मध्यस्थाची भूमिका केली, पण त्यांची भूमिका जी होती ती भूमिका थोडीशी डळमळीची भूमिका होती. कारण काय झालेलं होतं की त्यांनी इंग्लंडच्या जनतेला एक आश्वासन दिलेलं होतं की आपलं जे काही नुकसान झालेलं आहे, इंग्लंड देशाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या इंग्लंड देशाचं झालेलं नुकसान जे आहे त्याची पूर्णपणे भरपाई व्हावी अशा पद्धतीची इंग्लंडमधील जनतेची भावना होती. मग इंग्लंडमधील या जनतेच्या भावनेचा आदर करून त्यांना आश्वासन सुद्धा देऊन दिलं की ठीक आहे, जर्मनीकडून मी जेवढं काही जमतं तेवढी मदत जी आहे युद्ध हानी जी झालेली आहे, वित्त हानी जी झालेली आहे ती वित्त हानी भरून काढण्यासाठी जर्मनीकडून जेवढी पाहिजे तेवढी मी मदत जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्नच करतो नाही तर ती मिळवतोच अशा पद्धतीचं लॉर्ड जॉर्जनी आश्वासन जे होतं तेथील जनतेला दिलं होतं. मात्र वुड्रो विल्सनची जी तत्व होती त्या तत्वांमध्ये हा मुद्दा जो आहे तो मुद्दा बसत नव्हता. म्हणजे एवढ्या पद्धतीने तुम्ही जर्मनीचं खच्चीकरण जे आहे ते खच्चीकरण करू शकत नाहीत अशा पद्धतीचं वुड्रो विल्सनचं तत्व होतं. मात्र फ्रान्स आणि इंग्लंड जे आहेत हे दोनही देश त्याच्यासाठी ऐकण्यासाठी तयार नसल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून मग आपल्याला दिसेल की ही जी एकंदरीत परिस्थिती होती या परिस्थितीमुळे आपल्याला दिसेल की पहिलं जागतिक महायुद्ध जे आहे त्या पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये महायुद्धानंतर निर्माण झालेली घेण्यात आलेली ही जी पॅरिस शांतता परिषद जी होती त्या पॅरिस शांतता परिषदेमधून शांतता प्रस्थापित होण्याऐवजी अशांतता प्रस्थापित झाल्याचं आपल्याला दिसेल. त्याच्या मागचं कारणच होतं की जर्मनीचं मोठ्या प्रमाणात केलेलं खच्चीकरण हे त्यामागचं कारण होतं. इटलीचा केलेला विरोध किंवा इटली या देशाचे जे काही पंतप्रधान होते त्या पंतप्रधानांचं आणि वुड्रो विल्सनचं पटलं नाही आणि इटलीचे पंतप्रधान जे होते त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये अपमान जो होता तो अपमान या पॅरिस शांतता परिषदेमध्ये झाला. इटली हा कोणत्या देशांकडून लढत होता? इटली हा दोस्त राष्ट्रांकडून लढत होता. मात्र दोस्त राष्ट्रांनी त्याची बाजू जी आहे ती समजून घेतली नाही आणि त्याचा अपमान केला. वुड्रो विल्सननी तिथले जे अध्यक्ष आहेत त्यांचा अपमान केला. त्यामुळे इटली जो आहे तो इटली देश सुद्धा नाराज झाला आणि आपल्याला दिसतं की दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये इटली हा जर्मनी सोबत सहभागी झाला. म्हणजे दोस्त राष्ट्रांना सोडलं त्यांनी आणि जर्मनी सोबत केंद्रीय सत्तांमध्ये म्हणजे जर्मनी सोबत तो जो आहे तो पुन्हा सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला दिसेल की या पॅरिस शांतता परिषदेमध्ये वेगवेगळी तह जी होती ती तह करण्यात आली आणि मग त्या तहांमध्ये एक तह होता वर्सायचा तह.
जो वर्सायचा तह जो आहे तो तह जर्मनीचा दीर्घ अपमान करणारा तह म्हणून ओळखला जातो. ज्या तहामुळे जर्मनीचं पूर्णपणे खच्चीकरण जे आहे ते खच्चीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्याला दिसेल की जर्मनीचं जे सैन्यबळ होतं ते सैन्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये घटवण्यात आलं. दोस्त राष्ट्रांनी सर्व बाजूंनी जर्मनीवर कठोर आर्थिक निर्बंध जे होते ते निर्बंध लादलेत. जर्मनीची आर्थिक नाकेबंदी जी आहे ती नाकेबंदी केलीत. जर्मनीत व जर्मन सैन्यात अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण कशी करता येईल याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न त्यांनी केला. आणि आपल्याला असं दिसून येतं की जर्मनीचा जो पराभव झालेला होता त्या जर्मनीच्या पराभवामुळे जर्मनीची कशा पद्धतीने आपल्याला लचके तोडता येईल आणि जर्मनीचा जास्तीत जास्त जर्मनीला कमकुवत कसं करता येईल याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न युरोपियन राष्ट्रांनी करण्यास सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्यांना लष्करामध्ये कपात करण्यासाठी सांगितलं. त्यांचे जे सदन प्रदेश होते ते सदन प्रदेश फ्रान्स आणि इंग्लंडने स्वतःकडे घेऊन घेतलेत. त्यांच्या युरोपाबाहेरील काही ज्या वसाहती होत्या त्या वसाहती फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका आणि बाकीचे काही जे इतर देश होते त्यापैकी इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांनी आपसात वाटून घेतल्यात. अशा पद्धतीचे अनेक जे भाग आहेत ते भाग आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात, या पॅरिस शांतता परिषदेमध्ये दिसून येतात. तर ही अशा पद्धतीची पॅरिस शांतता परिषद होती. त्याच्यामधले सेटलमेंट जे आहेत ते सेटलमेंट अशा पद्धतीचे होते. तुम्हाला रेफरन्ससाठी या गोष्टी वापरता येईल. एक आधुनिक युरोप नावाचं धनंजय आचार्य यांचं पुस्तक आहे. ते धनंजय आचार्यांचं पुस्तक तुम्हाला याच्यामध्ये वापरता येईल. आणि विश्वकोश ची साईट दिलेली आहे ती विश्वकोशची साईट सुद्धा वापरता येईल. त्यासोबतच अनेक बाकीचे काही रेफरन्सेस आहेत ते रेफरन्सेस सुद्धा तुम्हाला वापरता येईल. नीसी दीक्षितांचं आधुनिक युरोपचा इतिहास हे पुस्तक आहेत. त्याच्यानंतर भांबरेंचं आधुनिक युरोपचा इतिहास हे पुस्तक आहेत. आणि आधुनिक युरोपचे अनेक लेखकांची पुस्तकं आहेत. ती पुस्तकं तुम्हाला तुमच्या रेफरन्सेससाठी वापरता येईल. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न जर विचार हॅलो